स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके. बाकीचे जॉईन होत आहे ना, तोपर्यंत एकदा मी एक्सप्लेन करून देतो आपण काय काय केलंय आतापर्यंत. ओके. हे बघा, डिझाईन नुसार मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट एक न्यू बार घेतलाय. ओके, त्याचे जे क्लासेस आहेत ते तुम्हाला भेटून जातील. प्लस मी कोड पण शेअर करेल तुम्हाला, पण कोड पुढच्या वीकमध्ये शेअर करेल. आधी तुम्हाला व्हिडिओ बघून ट्राय करून बघायचं आहे सगळं. ओके. त्यानंतर सिंपल एक स्लायडरसाठी जे क्लासेस ॲड केले, त्यावरती कंट्रोल्स, इंडिकेटर्स आणि कॅप्शन ॲड केले. त्यासाठी पण सगळे प्रीडिफाईन क्लासेस भेटले आपल्याला. ओके. आणि नंतर फक्त एक रो घेतले आणि त्यात कंटेंट ॲड केलंय. त्यापेक्षा वेगळं काहीच नाही. निकिता मॅडम, काय डाऊट आहे तुम्हाला? एखाद्या पार्टमध्ये समजलं नाही असं काही? नो सर. ओके. नाही, विचारू शकता. ठीक आहे, बाकीचे लेटच जॉईन होतील. आपण पुढे कंटिन्यू करू कारण टाइम खूप जातोय. चला आपण आता त्याच्या खाली जे सेक्शन आहे ते सेक्शन बनवू. हे जे सेक्शन आहे. ओके. ठीक आहे. सेक्शन टॅग, सेक्शन टॅग विथ क्लास. त्याला बॅकग्राऊंड त्याचा लाईट आहे बघा, त्याला बीजी लाईट करू आणि त्याला पॅडिंग 3 एक सेक्शनला. ओके. आणि एक कंटेनर घेऊ, ड्यू डॉट कंटेनर. काय घेतलं, एक सेक्शन घेतला, त्याच्या इनसाइड फक्त एक कंटेनर घेतला. ओके. जे लेट जॉईन झाले त्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता इथं स्ट्रक्चर समजून घ्या. यांनी काय केलंय, बॅकग्राऊंड लाईट आहे सेक्शनला, तो आपण घेतलाय. त्यानंतर काय आयकॉन्स आहे, हेडिंग्स आहे, डमी कंटेंट आहे आणि कार्ड आहे. आता कार्ड पण एका रो मध्ये 3 घेतले म्हणजे 4 × 3 इज इक्वल टू 12. बरोबर. 4 चे 3 कॉलम घ्यायचे आपल्याला. सो त्यासाठी आपल्याला एक रो घ्यावा लागेल. मग ड्यू डॉट रो. ओके. कॉल MD4. बरोबर. आता काही क्लास बनवून घेऊ. एक ड्यू घेतला, त्याला कार्ड नावाचा एक क्लास ॲड केला. त्यानंतर ड्यू डॉट कार्ड बॉडी नावाचा जो क्लास आहे तो ॲड केला. आणि कार्ड बॉडीच्या इनसाइड आयकॉन आहे काहीतरी ना, तो कसला आयकॉन आहे, लोकेशनचा आयकॉन. ठीक आहे, तो लोकेशनचा आयकॉन आपण ॲड करू. लोकेशन ॲरो. ओके. त्याची साईज 4x ने इन्क्रीज करून घेऊ. एकदा चेक करू. एक कार्ड आलंय, साईज पण वाढवली, पण मग त्याचं ना टेक्स्ट सेंटरला पाहिजे. मग जो आपला कार्ड जो पॅरेंट क्लास आहे त्याला एक क्लास ॲड करू, टेक्स्ट हायफन सेंटर. म्हणजे ऑल डेटा जो येईल तो सेंटरला ॲड होऊन जाईल. ओके. आणि त्यानंतर याला टेक्स्टिल नावाचा एक क्लास बनवलाय आपण, तो क्लास पण काय करू, ॲड करून घेऊ. ओके. इथपर्यंत तर ओके आपलं. आपण S2 घेऊ शकतो किंवा काही पण घेऊ शकतो, पण
P ला S2 नावाचा एक क्लास ऍड करू. ओके, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या कन्सेप्ट यात क्लिअर होतील. काहीतरी पिक लोकेशन की काय होतं ते पिक लोकेशन. ओके, त्यानंतर परत लोरे पी डॉट लीड विथ लोरेम 10 घेऊ. ओके, परफेक्ट, काही चेंजेस नाही, सेम टू सेम. ओके, तर कार्ड पण झालं आणि मे बी त्यांचं टेक्स्ट छोटं आहे आपल्यापेक्षा, राईट. मग लीड क्लास नाही आहे त्याला काहीच. आणि कंटेंट पण थोडं जास्त आहे, तर आपण पण थोडं मे बी 20 असेल, आपण पण थोडं कंटेंट काय करू ॲड करून घेऊ. ओके, याला पण कलर ॲड करू शकतो, यात तर नाही केलाय पण आपल्याला करायचं तर आपण करू शकतो. ओके, आणि 3 कार्ड आहे ॲज इट इज. जो कॉलम D4 आहे त्याला 3 वेळा काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं. 3. ओके, शॉप ट्रॅव्हल फ्लाय चिप. ओके, शॉप ट्रॅव्हल फ्लाय चिप, राईट. अँड आयकॉन वेगळा आहे, प्लेन डिपार्चरचा एक आयकॉन आहे आणि वरचा बिल्डिंग रिलेटेड काय आयकॉन आहे का? बिल्डिंगचाच आयकॉन होता तो. तर हे 3 कार्ड्स पण काय झाले आपले बनून झाले. ओके, पॅडिंग वगैरेचा इश्यू दिसतोय थोडा. पॅडिंग 4च करून घ्यायला मे बी, त्यामुळे थोडा लुक अँड फील. ओके, परफेक्ट एवढी. ओके, 3 कार्ड्स पण आले. त्यानंतर यांनी काय घेतलंय, पॉप्युलर प्लेसेस, त्यामध्ये पण एका टेक्स्टला कलर वेगळा आहे आणि एकाला डिफॉल्ट आहे. त्यानंतर बाकीच डेटा. ओके, म्हणजे काय केलंय, एक रो घेतली. ओके, रो मध्ये हेडिंग पास केले. आपण पण सेम करणार. आणि ते जे कार्ड्स घेतले खाली 3 पॉप्युलर प्लेसेसचे, त्यासाठी पण सेपरेट रो आहे, बरोबर. पॉप्युलर प्लेसेससाठी ते आपण त्याला एक कमेंट ॲड करू. ओके, अँड सेक्शन बॅकग्राऊंड नाही त्याला. एक कंटेनर घ्यावं लागेल आपल्याला आणि त्याच्या इनसाइड एक रो, त्याच्या इनसाइड परत एक सिंगल कॉलम. ओके, आणि त्याच्या इनसाइड स्पॅन काय पॉप्युलर प्लेसेस आहे ना, पॉप्युलर, आणि याला क्लास ॲड करावं लागेल आपल्याला. काय होतं, आपण टेक्स्टील नावाचा क्लास होता ना, टेक्स्टील, पण ते खूप छोटं होऊन जाईल. आपण काय करूया, स्पॅनला एक H5 घेऊ आणि त्याला क्लास ॲड करू डिस्प्ले 4. ओके,
आणि त्याच्या इनसाइड हा स्पॅन टॅग. स्पॅन टॅग झाल्यानंतर इथे पुढे पॉप्युलर प्लेसेस. ओके, म्हणजे जर स्पॅनला पण द्यायची गरज नाही आणि या वर्डला पण डिस्प्ले फोर जो क्लास आहे तो ॲड होऊन जाईल. असं एक लॉजिक होतं, बघू आपण काय होतं ते. ठीक आहे, पॉप्युलर प्लेसेस तर आलंय परफेक्टली, पण ते सेंटरला आहे. आणि त्यानंतर त्याच्या खाली काही डमी वर्ड पण आहे. एच पाय नंतर पी डॉट, ठीक आहे, एक पॅराग्राफ विथ लोरेम 10. आणि त्याला सेंटरला घेऊन टाकू. 0 आहे, त्यामध्ये जेवढा डेटा आहे त्याला सगळं सेंटर, टेक्स्ट सेंटर. ओके, टेक्स्ट सेंटर परफेक्ट. कुठे गेलं, टेक्स्ट सेंटर पण आला. आता त्यानंतर आपल्याला कार्ड्स, त्याच्यामध्ये इमेजेस ॲड करायचे फक्त. त्यासाठी सेपरेट परत एक सेक्शनच्या, याच सेक्शनच्या इनसाइड काय करू आपण, एक रो घेऊ, div डॉट रो. ओके, आणि 3 कार्ड घ्यायचे. त्यात काय काय लागणार आहे एकदा चेक करून घेऊ. डायरेक्ट डेव्हलपमेंट फास्ट फास्ट करू चालू आपण. इमेज, डेटा इमेज. ओके, वन स्मॉल बटन. ठीक आहे, एक रो आणि चार चारचे तीन कार्ड घेतले ना, म्हणजे 4 मध्ये डिवाइड केले ते. मग div डॉट कॉल md4 आणि त्याच्यामध्ये एक कार्ड असेल, div डॉट कार्ड. त्याच्या इनसाइड एक इमेज. ओके, इमेजेस नावाचं फोल्डर आहे त्यात. ओके, काय कार्ड 1, ठीक आहे, इथेच भेटून गेलं आपल्याला. आणि त्याला क्लास ओके. पण मग ते कंटेनरच्या इनसाइड आहे, आपलं कंटेनरच्या इनसाइड नाही. तर आपल्याला ते कंटेनरच्या इनसाइड घ्यावं लागेल. ही रो ॲज इट इज हिला कट करा आणि आपला जो हा कंटेनर आहे इथे क्लोज होतो, याच्या इनसाइड आपला हा डिवचा पॅच ॲड करून घ्या. ओके, इमेज झाली. कार्डच्या इनसाइड आता आपल्याला कार्ड बॉडी घ्यावं लागेल. कार्ड बॉडीमध्ये डमी कंटेंट आहे काहीतरी किंवा हेडिंग येते, ते हेडिंग काय करायचं, ॲड करायचं आपल्याला. आणि याला पण कार्डचा एक क्लास येतो कार्ड टायटल नावाचा, तो आपण ॲड करू. सेम टू सेमच नेम घ्यायचे तर सेम घेऊ शकतो किंवा डिफरंट घ्यायचे तर घेऊ शकतो. आपण इथे, ठीक आहे, मुन्नार स्लॅश केरला घेतले त्याने, आपण केरला घेऊ. ओके, त्यानंतर त्याच्या खाली काय आहे, डमी कंटेंट. आणि कार्डच्या इनसाइड जर टेक्स्ट ॲड केलं तर त्याला क्लास आहे कार्ड टेक्स्ट नावाचा, तो कार्ड टेक्स्ट नावाचा आपण काय करू, क्लास ॲड करू, कार्ड टेक्स्ट. ओके, कार्ड टेक्स्ट एकदा चेक करू, आपला व्ह्यू दिसतो कसा आहे, परफेक्ट. होप सो. ओके, अँड एक बटन पण लागेल आपल्याला, त्याच्या खाली एक बटन. हा जो पी टॅग आहे, पी टॅगच्या इनसाइड काय करू, एक बटन पण घेऊ. ह्या डिवला खाली बटन विथ बीटीएन, बीटीएन बीटीएन टील पण बनवलंय ना आपण तिथे, एक बीटीएन टील अँड बीटीएन हे सेम. ओके, म्हणजे स्मॉल बटन पण येईल. अँड रीड मोर आहे ना, मे बी रीड मोर किंवा काय द्यायचं आपल्याला ते ॲड करू शकतो आपण तिथे. परफेक्ट.
आपल्यात कंटेंट जास्त दिसतंय का? नाही. ठीक आहे, काही इश्यू नाही. ओके. आणि याला काय करू? आता एक बनवलं, आपल्याला अजून दोन ऑदर कार्ड पाहिजे सेम टू सेम. ॲज इट इज याला कॉपी पेस्ट करू. इथे कार्ड टू अँड सिम्पल इथे काहीतरी वेगळं टाकू आपण. केरला. ठीक आहे, केरलाच ओके. आणि इथे कार्ड थ्री आणि इथे आपण नाशिक टाकून देऊ. पंचवटी कॉमा नाशिक. ओके. तीन कार्ड पण आले आणि विथ इमेजेस बटन्स कंप्लीट. ओके, हा एक सेक्शन आपला कंप्लीट झाला. त्यानंतर खाली त्यांनी काय केलं, एक बटन घेतलंय स्टार्ट बुकिंग नावाचं आणि त्याला एक प्लेचं आयकॉन पण ॲड केलाय. तर ठीक आहे, आपण पण ते ॲड करू. एक्स्ट्रा स्पेस रिमूव्ह. त्यानंतर काय बटनचं नाव काय? स्टार्ट बुकिंग बटन. स्टार्ट बुकिंग बटन. ओके. एक कमेंट त्याला आणि त्याच्या खाली काय करायचं, आता एक सेक्शन. ओके. सेक्शन पॅडिंग वगैरे बघू आपण नंतर त्याला द्यायचे की नाही. त्याआधी त्याला डिव डॉट कंटेनर. ओके. वन रो, डिव डॉट रो. त्याच्या इनसाइड एक सिंगल कॉलम आहे, डिव डॉट कॉल. त्याच्या इनसाइड एक बटन, ब्लॅक कलरचं बटन आहे बरोबर. मग बेस क्लास त्याला बीटीएन. बीटीएन डार्क आणि थोडं मोठं बटन आहे, बीटीएन एल जी. स्टार्ट बुकिंग. त्याला इथे एक फॉन्ट असमचा आयकॉन पण आहे ना, विथ क्लास. प्लेचा काहीतरी आयकॉन असतो तो, प्ले म्हणून आहे इथे काही. ओके. प्ले विथ सर्कल सिम्पल प्ले पण आहे. ठीक आहे, नो इश्यू. आणि रोलला काय करू, इथं एक्स्ट्रा क्लास टेक्स्ट सेंटर. टेक्स्ट सेंटर. ओके. परफेक्ट. ओके. न वागता जस्ट मी एकदा बघितलं होतं त्याची डिझाईन कशी असेल, त्या पद्धतीने आपण त्याला ॲड पण केलं. आणि इथं स्पेस आहे बघा थोडा, मग आपण पण काय करतो, स्पेस ॲड करू थोडा. एक तर तुम्ही इथं नॉन ब्रेकेबल स्पेस यूज करू शकता अँड इन बी एस पी. ओके. त्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे. ठीक आहे, नो इश्यू. एक्स्ट्रा दिलं तर देऊ शकतो पण. ओके. यात अजून काही एक्स्ट्रा ॲड नाही करायचं. त्यानंतर खाली काही एक अजून सेक्शन विथ फोर आयकॉन वन डमी टेक्स्ट. ओके. म्हणजे काय करावं लागेल, एक सेक्शन. ओके. सेक्शनच्या इनसाइड कंटेनर, कंटेनरच्या इनसाइड रो कॉलम. बस यापेक्षा जास्त काही नाही. पण मला हे बटनचं काय वाटतंय. ठीक आहे, आपण काय करू, एक सिम्पल हे करू.
याला आपण काय करू शकतो, जर राईट साईडला शिफ्ट करायचं आहे तर ठीक आहे, काय करू, एक क्लास ॲड करून बघू, मार्जिन राईट टू. ठीक आहे, मार्जिन राईटच द्यायचे त्याला. ओके, आणि म्हणजे आपल्याला आता इथे सो नॉन ब्रेकेबल स्पेस घेतलाय, हा कधी यूज नाही करायचा जास्त. त्याने आपल्याला सोल्युशन तर भेटू शकतं, पण मग तो परफेक्टनेस नाही भेटायचं आणि रिस्पॉन्सिव्हला पण इश्यू येतो. ओके, सेक्शन झालं, हे सेक्शन इथं संपलं. त्याच्या खाली परत सोशल मीडिया आयकॉन किंवा सोशल आयकॉन्स म्हणूनच घेऊ आपण डायरेक्ट सिम्पली सोशल आयकॉन्स. आणि याला आपल्याला पॅडिंग पाहिजे आणि बॅकग्राऊंड टील कलर आहे त्याला, बरोबर. एक टील कलरचा बॅकग्राऊंड घेतला आणि त्याचं टेक्स्ट, त्याच्या इनसाइड टेक्स्ट व्हाईट आहे. ओके, टीलवर व्हाईट कलरच असणार आहे त्यांचं, आणि सगळं कंटेंट त्याचं सेंटरला पण आहे. ओके, एकदा चेक करू परत. सेपरेट टॅबवरती ओपन झाली साईट, तिला क्लोज करू अँड सिंगल जे ब्राउझर आहे तेच त्याला ॲड करू. सगळं टेक्स्ट सेंटरला आहे, व्हाईट आयकॉन्स वगैरे परफेक्ट. आता जस्ट आपल्याला मध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे. परत ड्यू डॉट कंटेनर, ड्यू डॉट रो, परत त्याच्या इनसाइड एक सिंगल कॉलम आहे आणि त्यात एक हेडिंग आहे. फॉलो ट्रॅव्हल यार, असंच आहे ना. काय डाऊट्स येत असतील, समजत नसेल तर लगेच विचारा. फॉलो ट्रॅव्हल यारी, ओके. त्याच्यानंतर काय, डमी कंटेंट, पी टॅग, त्याच्या इनसाइड सम डमी कंटेंट. ओके, आणि काही सोशल आयकॉन्स येते, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि गुगल प्लस. ठीक आहे, सेपरेट ड्यू मध्ये घेऊन परत त्याला हे करण्यापेक्षा आपण काय करू, डायरेक्टली तेच ॲड करू त्याला. ओके, इथे डायरेक्ट फेसबुक आपण बघू, फेसबुक आलाय, ठीक आहे. ओके, ठीक आहे, फेसबुकचा आयकॉन झाला. थोडं हे जे 4x ॲड केलंय ना, हे त्याच्या साईजसाठी किती मोठं पाहिजे तो. ओके, त्यानंतर परत एक क्लास यूट्यूब आहे ना, यूट्यूबसाठी काय आहे का, सगळे स्क्वेअर यूज केले, मग यूट्यूब स्क्वेअर प्लस तो पण 4x. ओके, त्यानंतर ट्विटर होतं ना, ओके. अँड अजून काय होतं, गुगल प्लस, त्यासाठी पण इथे एक क्लास एफ ए मायनस गुगल गुगल प्लस स्क्वेअर. ओके, एफ ए 4x त्याला पण ॲड करू. आयकॉन्स नाही आले आपले, एकदा चेक करू काय इश्यू झालाय. कंट्रोल शिफ्ट आहे.
ते आले पण डिस्प्ले होत नाही ते. एक मिनिट वर का आपण फॉन्ट असो इथे यांनी घेतला असेल ना यांचाच क्लास. काय करू आपण कॉपी करून बघू काही क्लास नेम वगैरे चुकलंय का आपलं. ओके ते नियम 3 वगैरे हा ती मार्जिन 3 तर ऍड केलीच असणार आहे. याला काय करायचं एडिट ॲज HTML म्हणायचं. कंट्रोल A आणि ॲज इट इज कॉपी करू आपण त्याला. आणि फेसबुकच्या जागी ॲज इट इज पेस्ट करू. अच्छा फॅब फॅब घेतलं की त्यांनी. फेसबुकचा तर आलाय बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे. ओके स्क्वेअर वापरायचं नाही ते दोघांना. अँड गुगल प्लस स्क्वेअर गुगल प्लसचा तर यायला पाहिजे होतं. सपोर्ट नसेल याला गुगल प्लस स्क्वेअर. ओके 4 आयकॉन आले आणि त्यानंतर त्यांनी काय केले मार्जिन सोडली सगळ्यांमध्ये. M3 आपण पण इथे M-3 आणि याला पण M-3. ओके परफेक्ट. ठीक आहे एवढंच आहे आता यात काही एक्स्ट्रा नाही. त्यानंतर काय त्यामध्ये फोटो गॅलरी अँड कॉन्टॅक्ट अँड फुटर. ओके ठीक आहे आता फोटो गॅलरी बनवून घेऊ आपण फर्स्ट. सेम याचं लॉजिक माहिती आहे कोणाला काय करता येईल. बघितल्या लक्षात आलं पाहिजे. वरती काय केलंय त्यांनी एक सिंगल रो घेतली त्यात हे दोन्ही कंटेंट आहे बरोबर फोटो गॅलरी वगैरे. आणि जसं आपण वरती स्पॅनला केलं होतं त्याच पद्धतीने त्याला टेक्स्ट डील केलंय फोटोला आणि गॅलरीला डिफॉल्ट कलर आहे. त्यानंतर डमी टेक्स्ट आणि खाली 4 इमेजेस घेतले तर एक कॉलम कितीचा आहे. हा एक कॉलम कितीचा आहे जस्ट आन्सर करा चॅट बॉक्समध्ये. ओके एका रो मध्ये 4 कॉलम घेतले तर एक कॉलम किती याचा आहे. 3 राईट. ओके आपण पण आता त्याच्यामध्ये डिवाइड करू. हा सेक्शन झाला. या सेक्शनच्या खाली कमेंट फोटो गॅलरी अँड फोटो गॅलरी कमेंट घेतली त्याला कमेंट ॲड केली विथ सेक्शन घ्यावं लागेल आपल्याला एक सेक्शन. आणि त्याला पण पॅडिंग 3. ओके वरती हेडिंग दिलेलं आहे ना ड्यू डॉट एक क्लास घ्यावा लागेल रो त्याच्यामध्ये सिंगल कॉलम. ओके ड्यू डॉट कॉल परत H5 आणि परत आपण एक जसं स्पॅन टॅग घेतलं तसं स्पॅन टॅग याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला फोटो अँड याला क्लास घ्यायचा टेक्स्ट डील नावाचा अँड याच्या बाहेर घ्यायचं आपल्याला फोटो गॅलरी. ओके आणि H5 च्या खाली एक पी टॅग आणि त्यात लोरेम 10 डमी वर्ड्स आणि
आणि या रोचं जेवढं पण कंटेंट आहे ते सगळं टेक्स्ट सेंटर. ओके, फोटो गॅलरी इथे कसं आहे, फोटो गॅलरी परफेक्ट. जस्ट आता एक रो विथ 4 कॉलम. एक रो झाली इथे. याच्याच खाली काय करू, div डॉट रो कॉल md3 गॅलरी 1 आणि त्याला पण काय करायचं, क्लास img फ्लुइड. ओके, इमेज आली. परत आपण कंटेनरच्या बाहेर आलोय मे बी, की कंटेनर यात घेतलाच नाही सेक्शनमध्ये. आपल्याला काय करावं लागेल, सेक्शनच्या इनसाइड एक कंटेनर घ्यावं लागेल, किंवा या सेक्शनला जरी आपण कंटेनर क्लास ऍड केला तरी चालेल. सेक्शनला एक कंटेनर क्लास, त्यात एक इमेज आली. सेम ॲज इट इज आपल्याला अजून एका रो मध्ये 4 इमेज ऍड करायचे, म्हणून याला 3 टाइम आपण याला रिपीट करू. आणि इमेजेस जस्ट तिथे रिनेम करायचे 2 3 अँड इथे 4. ओके, एक रो झाली. किती रोज आहे त्यांच्या आपण चेक करू एकदा. 1 2 3 4. ओके, अजून 2 रो पाहिजे. ॲज इट इज या रोला काय करायचं, कॉपी पेस्ट. इथे 5 6 इथं 7 आणि इथे 8. ओके, परत या रोच्या खाली एक अजून रो 7 पर्यंत आलो. इथे परत 8 9 10. आता इथं प्रॉपर नेमिंग घ्यायला. ओके, त्यामुळे मला एकदम इझी जात आहे ते नेम टाईप करायला. जर नेम नसते तर तुम्हाला परत ते कॉपी पेस्ट करा, किंवा खाली आपल्याला टूल टिप सारखं येतं त्यामधून सिलेक्ट करा. पण नेम जर प्रॉपर असेल तर आपल्याला फायदा होतो. आय होप इथे ना मार्जिन टॉपचा इश्यू होऊ शकतो. येस, इथे काय झाले, मार्जिन टॉप द्यावं लागेल. कशाला द्यावं लागेल, जी रो आहे त्याला. मार्जिन टॉप 5 किंवा 4. ओके, अजून याच्या खाली रो नाही ना, मग याच्या वरची जी रो आहे तिला पण आपल्याला काय करावं लागेल, मार्जिन टॉप 4. ओके, प्रॉपर परफेक्ट. ओके, त्यानंतर परत आता खाली कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेसचं सेक्शन आहे. काय एवढं अवघड नाही, सिम्पल आहे. त्याला बनवून घेऊ आपण. आता परत इथे परत एक कमेंट. समजत आहे ना काय सांगतोय ते? एक मिनटं, काय डाऊट्स आहे कोणाला? बोलत जा काय असेल तर, म्हणजे आपण तिथे तिथे क्लिअर करून पुढे जात चलो. बोर झाले असतील सर उद्या घ्या, तसं पण ठीक आहे. ओके, पण सांगा, डोक्यावरून नको जायला सगळं. कॉन्टॅक्टचं सेक्शन आहे. परत मग आपल्याला एक सेक्शनचा टॅग, त्याला क्लास विथ p3. आता इथे 2 कॉलम घ्यावे लागतील आपल्याला. ओके,
यात कसं घेतलंय, एक रो घेतली त्यात हा 6चा कॉलम आहे, हा परत 6चा कॉलम आहे, पण ते कंटेनरच्या इनसाइड आहे बरोबर. मग आपल्याला कंटेनर आणि एक रो आणि त्यात दोन कॉलम, आपण सेक्शन तर घेतलाय. मग ड्यू डॉट कंटेनर, त्याच्या इनसाइड वन रो, त्याच्या इनसाइड ड्यू डॉट कॉलम डी 6 × 2 करतो मी आता. ओके, आणि इथे कसं घेतलंय यांनी, मे बी एक कार्ड घेतलंय आणि त्या कार्डच्या इनसाइड काही डेटा आहे वाटतं. ठीक आहे, लेट्स ट्राय इट. ओके, आपण ट्राय करू. ओके, ड्यू डॉट कार्ड, त्याच्यानंतर परत कार्डची बॉडी, आणि कार्ड बॉडीला बॅकग्राऊंड टील कलर आहे, व्हाईट कलरचं टेक्स्ट आहे, आणि होप सो त्याला टेक्स्ट सेंटर पण करावं लागेल आपल्याला. कंटेंट नाही, मे बी शो नाही होणार ते. ओके, हा एक पार्ट आला इथपर्यंत, एकदा चेक करू. ठीक आहे, आणि त्याच्या इनसाइड एक आयकॉन, नंतर कंटेंट, आय विथ क्लास, इन्व्हलपचा एक आयकॉन, त्याला fa मायनस fa इन्व्हलप. ओके, आणि fx4, ओके, टेक्स्ट सेंटर पण आलं, आणि कंटेनरच्या इनसाइडने आला तो. अच्छा, कंटेनरचं स्पेलिंग मिस झालं आपलं. ओके, कंटेनर पण आलं. तर त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फॉर बुकिंग्स आणि काहीतरी डमी कंटेंट आहे. H2 घेऊ किंवा H5 घेऊन त्याला परत हेडिंग पास केलं तरी चालेल. ठीक आहे, डायरेक्ट याच्यातच घेऊ. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली काहीतरी डमी टेक्स्ट आहे ना, मग पी, त्यात लोरेम 20 टॅब. ओके, त्यांचं कंटेंट थोडं जास्त आहे, लोरेम 30 टॅब घेऊ आपण. ओके, परफेक्ट. अँड त्यानंतर लिस्ट ग्रुप घेतलेला आहे, मे बी त्यांनी लिस्ट ग्रुप, त्यात फर्स्ट याला थोडं बोल्ड इफेक्ट आणि बाकीचा डेटा आहे. ठीक आहे, त्याच वेळी आपण घेऊ. कार्ड कुठे संपतो, हा कार्ड इथे. ओके, या कार्डच्या इनसाइड आपण एक UL घेऊ आणि त्याला लिस्ट ग्रुपचे जे क्लासेस आहेत ते ॲड करून बघू. ओके, लिस्ट ग्रुप, त्यात इनसाइड एल आय, त्याला काय क्लास असतो, लिस्ट ग्रुप, लिस्ट ग्रुप आयटम, आणि त्यात काहीतरी हेडिंग आहे ना, त्यात लोकेशन, परफेक्ट. ओके, आणि त्यानंतर बाकीचे सिंपल एल आय असतील. परत त्याला जे क्लासेस त्यांचे लिस्ट ग्रुप आयटम नावाचे ते क्लासेस.
काय सेमच कंटेंट घेऊ, ट्रॅव्हल एरी. ओके, ॲड्रेस वगैरे घेतलाय. परत काहीतरी डमी ॲड्रेस, सपोज आपण काय घेऊ, पिनकोड अँड इंडिया. ओके, क्लास राहिला याला, लिस्ट ग्रुप आयटम. ओके, परफेक्ट. यापेक्षा काही वेगळं नाही त्यात. ठीक आहे. आता सेकंड कॉलम, त्यात कॉन्टॅक्ट अस आणि एक फॉर्म आहे सिम्पल. फॉर्मला सबमिटचं बटन पण नाही, आपण ॲड करून घेऊ आपल्याला. ओके, आणि दुसरा जो आपला कॉल MD6 आहे त्यात घ्यायचा आपल्याला. परत आपलं एक ड्यू डॉट कार्ड. ओके, आता कार्ड घेतलंय त्यात त्यांनी कार्ड हेडर घेतलंय आणि त्याला BGT ला अप्लाय केलंय, बरोबर. मग आपण पण ड्यू डॉट कार्ड हेडर आणि त्याला बॅकग्राऊंड कलर जो BGT ला अप्लाय केलाय, BG हायफन टील, राईट. अँड त्याच्या इनसाइड काहीतरी कॉन्टॅक्ट. टेक्स्ट व्हाईट लागेल ना त्याला, आणि तो डेटा सेंटरला आहे म्हणून त्याला टेक्स्ट सेंटर पण लागेल. ओके, कॉन्टॅक्टस. पण तो केनचा कॉन्टॅक्टस ना थोडं बोल्ड आहे. होप सो त्यांनी S2 मध्ये घेतला असेल तो. आपण पण काय करू याला, Ctrl+X S2, त्यात आपला कॉन्टॅक्टस. परफेक्ट. आणि त्याच्यानंतर कार्ड बॉडीच्या इनसाइड बाकीचा डेटा घेतलाय. पण कार्ड बॉडीला बॅकग्राऊंड कलर आहे लाईट, राईट. मग आपला कार्ड हेडर झाला, कार्ड हेडर नंतर ड्यू डॉट कार्ड बॉडी विथ BG लाईट कलर. ओके, आणि त्याच्या इनसाइड एक फॉर्म. ॲक्शन तर नको आहे आपल्याला, पण ठीक आहे, त्यात हॅश पास करून देऊ. ओके, फॉर्म फील्ड एकदा चेक करून घेऊ, काय काय, नेम, ईमेल, मोबाईल, डेस्टिनेशन, युअर डिस्क्रिप्शन. ठीक आहे. त्यांनी ना हे जे बटन का नसेल घेतलं माहिती आहे, या दोघांची ना हाईट कमी जास्त होत असेल, बरोबर. इथं जर बटन जर ॲड केलं ना तर प्रॉब्लेम येईल तो. आपण ट्राय करून बघू, पण 100% हेच रिझन असणार आहे. जर बटन ॲड केलं असतं तर प्रॉब्लेम आला असता. ओके, ठीक आहे. नेम, ईमेल, मोबाईल नंबर. मग बुटस्ट्रॅपचा फॉर्म आपण कसा डिझाईन करतो, ड्यू विथ क्लास फॉर्म ग्रुप. ओके, त्याच्या इनसाइड इनपुट टाईप टेक्स्ट, इनपुट कोलन टेक्स्ट करायचं आणि जस्ट एंटर प्रेस करा. आणि क्लास, त्याला फॉर्म कंट्रोल नावाचा एक क्लास आहे, तो क्लास. आणि त्याला प्लेस होल्डर, एंटर नेम. ओके, परफेक्ट. काय, नेम, ईमेल, मोबाईल नंबर. जस्ट त्याला रिपीट करू आपण. ओके,
त्यानंतर एक बटन घेतलं तरी चालेल, पण त्यांनी एक टेक्स्ट एरिया घेतलाय. आपण पण काय करू, एक टेक्स्ट एरिया विथ क्लास कॉल्ड फॉर्म कंट्रोल आणि डिस्क्रिप्शन आहे ते प्लेस होल्डर डिस्क्रिप्शन. ओके, पण मग याची जी लेंथ झाली ना ती खूप मोठी झाली. त्याच्यावर रोज कमी करावं लागतील आपल्याला. कॉल्स 30, रोज काय करू आपण त्याच्या 5 घेऊ. 5 कमी झाले, 6 ओके. ओके, तर ठीक आहे, हे 2 सेक्शन पण झाले. त्यानंतर पुढे लास्ट सेक्शन आहे, एक फुटर बनवावं लागेल. फुटरच्या इनसाइड बाकीचा डेटा आहे, तो काही जास्त हार्ड नाही. ठीक आहे, चला मेन फुटर एक बनवून घेऊ, त्यानंतर मग एंड करू सेशन आपण. ओके, आता मला परत वरती जायची गरज नाही पडली, कारण आपण इथे सेक्शन घेतलाय. लगेच आलं लक्षात. ओके, मेन फुटर म्हणून कमेंट पास करू. कमेंट आणि फुटरसाठी आपण फुटर टॅग घेऊ डायरेक्ट. ओके, बॅकग्राऊंड टील आहे त्याचा, आणि त्याला आपण ॲड करून घेऊ बीजी टील, आणि पॅडिंग पण देऊ त्याला P3. ओके, आणि त्याला 2 तर 100% फिक्स क्लास राहता, टेक्स्ट सेंटर अँड टेक्स्ट व्हाईट. ते पण आपण लगेच ॲड करून घेऊ, परत वरती यायची गरज नाही म्हणजे. ओके, फुटर आली. कॉपीराईट आहे, रो विथ सिंगल कॉलम थ्रूच जाऊ आपण. ओके, ड्यू डॉट क्लास रो, त्याच्या इनसाइड एक सिंगल कॉलम, ड्यू डॉट कॉल, आणि त्या कॉलमच्या इनसाइड काय करू, हेडिंग पास करून घेऊ. आणि इथे काय पास करायचं ते पास करू शकतो आपण. ओके, आणि त्यानंतर काय कोणती लाईन असते, एक मिनिट चेक करू. ऑल राईट रिझर्व अँड डेव्हलप अँड मेंटेन बाय S6 ऑल राईट्स रिझर्व. ओके, तुम्ही इथे देऊ शकता डिझाईन अँड डेव्हलप बाय विथ अँकर टॅग. लिंक नंतर पास करू, तुम्ही पास करून घ्या त्याला. विथ क्लास टेक्स्ट व्हाईट होऊनच जाईल ते, पण ठीक आहे, पास करून देऊ. ओके, आणि तिथं आपल्या कंपनीचं नाव. परफेक्ट, ही झाली आपली एक परफेक्ट वेबसाईट डिझाईन. 2 तासामध्ये झाली असेल, ते पण पूर्ण समजून समजून सांगावं लागते, त्यामुळे नाहीतर एवढा वेळ पण नसता लागला. ओके, आता इथे परत काही गोष्टी येणार का, वरती सर्चवर क्लिक केल्यानंतर सर्च आलं पाहिजे, व्हिजिटिंग स्पॉटवरती क्लिक केल्यावर ते आलं पाहिजे, गॅलरीवर क्लिक केलं की गॅलरी आली पाहिजे. ओके, बाय.
बाकी तर आपण परफेक्टली बनवलंय, काहीच प्रॉब्लेम नाही त्यात. कुठे थोडीफार स्पेलिंग मिस्टेक असेल घाई घाई, पण मग ठीक आहे, ती इग्नोर करा, तुम्ही करेक्शन करून घ्या ते. दोन गोष्टी इम्पॉर्टंट राहिल्या आहेत, एक रिस्पॉन्सिव्हनेस आणि सेकंड याची लिंकिंग. ठीक आहे, आपण लिंकिंग पास करून घेऊ फर्स्ट. कुठे गेलं आपलं फर्स्ट? होम तर इंडेक्सलाच हे होईल, सर्च. ओके, ही सेक्शनला एक आय डी पास करू आपण. हे बघा, ते लिंकिंग कसं वर्क होतं ते बघून घ्या. एक आय डी पास केला सर्च नावाचा. ओके, त्यानंतर खाली कोणता सेक्शन होतो? पिक लोकेशन. एक मिनटं, यांचं कुठे जातं आपण बघू. सेकंड टॅबवरती क्लिक जर केलं तर कुठे घेऊन जातो आपल्याला? सर्च विजिटिंग स्पॉटवरती जर क्लिक केलं तर पॉप्युलर प्लेसेसला घेऊन जातोय. ओके, तर मग पॉप्युलर प्लेसेसला इथे या सेक्शनला परत एक आय डी पास करू आपण प्लेसेस नावाचा. त्यानंतर खाली काय, स्टार्ट बुकिंग नाही घ्यायचं. सोशल मीडियाला पण नसेल त्यांनी हे केलेलं ना, डायरेक्ट गॅलरी आणि कॉन्टॅक्ट. गॅलरीला एक आय डी गॅलरी नावाचा, आणि त्यानंतर कॉन्टॅक्टचं सेक्शन हेच आहे ना, याला एक आय डी कॉन्टॅक्ट नावाचा. ओके, इथपर्यंत तर क्लिअर. त्यानंतर जो वरती आपण न्यूबार बनवला आहे ना, ते न्यूबारमध्ये जस्ट आपल्याला याच्या काही लिंक पास करायचे. हॅश तसंच ठेवायचं, हॅशला इथं कॉन्टॅक्ट, गॅलरीला काय आय डी पास केला तो आय डी जस्ट या हॅशच्या समोर काय करायचं, पास करून घ्यायचं. गॅलरी विजिटिंग स्पॉटला प्लेसेस आपण नावाचं एक आय डी पास केलं, तो प्लेसेस, आणि सर्चला सर्च नावाचं. ओके, आता मी सर्चवरती क्लिक करतो तर सर्च वर. ओके, त्यानंतर विजिटिंग स्पॉट, पण इथे परत आता एक गॅलरी गॅलरी. ओके, आणि कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट सेक्शन तर परफेक्ट आहे, पण जे स्क्रोलिंग वेळ आहे ते खूप फास्ट आहे, बरोबर. त्यासाठी आपण काय करू शकतो, स्टाईल डॉट सी एस एसमध्ये यायचं आणि डायरेक्ट टॉपला आपण राईट करू. जो एच टी एम एल टॅग असेल त्याला काय करायचं, स्क्रोलिंग बिहेवियर स्मूथ करायचं. ओके, आता सपोज मी विजिटिंग स्पॉटवरती क्लिक करतो, हे बघा एक स्मूथिंग इफेक्ट आपल्याला आता भेटतोय. ओके, त्यातल्या त्यात इमेज थोडा हेवी आहे या, त्यामुळे लोडिंगला इश्यू येतोय तो. ओके, इथपर्यंत तर क्लिअर आहे परफेक्टली. त्यानंतर याला फक्त रिस्पॉन्सिव्ह बनवायचं आहे, त्याला मीडिया क्वेरी यूज करावं लागेल. ओके, एक कार्डला काय करावं लागेल, मार्जिन टॉप द्यायचं आहे, जेवढे कार्ड्स त्याला मार्जिन टॉप. याची परत मोबाईल व्ह्यूला फॉन्ट साईज कमी करायची आहे. ओके, याला मार्जिन टॉप द्यायची. पॉप्युलर प्लेसेसला पण कार्ड एंड होताना त्याला मार्जिन टॉप, मोबाईल व्ह्यूला गेल्यानंतर. आयकॉन्स ओके, फोटो गॅलरीला पण मार्जिन टॉप, कॉन्टॅक्टसच्या सेक्शनला इथं पण मार्जिन टॉप, आणि बाकी ओके. ओके, तर होप सो तुम्हाला असं मला वाटतं की समजलं असेल सगळं, आणि मीडिया क्वेरी तुम्हाला येते, तर रिस्पॉन्सिव्हसाठी तुम्ही ट्राय करा एकदा. ओके, जमेल ट्राय करायला? ॲन्सर जमेल की करून घ्यायचं लगेच? 15-20 मिनिट लागतील, 15 मिनिटात आपण करून घेऊ. चॅट बॉक्स ओपन आहे.
आवाज येतोय का? हॅलो. नेक्स्ट सेशनला काय म्हणताय, करून दाखवा, काय म्हणताय, नेक्स्ट सेशनला करू. बरं वैष्णवी मॅम, तुम्ही ट्राय करा. सगळे बोर झाले असणार आहे. ओके. पण नक्कीच तुमचं थोडंफार नॉलेज वाढलं असेल या गोष्टींनी. ओके. आणि जेव्हा तुम्ही अशी एक स्वतःची पूर्ण स्क्रॅचपासून वेबसाईट बिल्ड करशाल ना, खूप सारा कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. ओके. आता सेम टू सेम वेबसाईट तुम्हाला ट्राय करायचं बनवायचं. त्यानंतर तुम्हाला उद्या परवा 3 दिवस सुट्ट्या आहे, 3 ते 4 दिवस. ओके. 4 दिवसामध्ये या सुट्ट्या सुट्ट्या म्हणून नाही, जस्ट लेक्चर नाही होणार आहे, पण तुम्हाला 4 दिवसात 4 वेबसाईट बनवायच्या आहे. ओके. प्रॉपर रिस्पॉन्सिव्ह. ज्यासाठी जी मीडिया क्वेरी लागते ना, ती मीडिया क्वेरी पण आहे ना, मी ॲड करून ती फाईल तुम्हाला सेंड करतो मी. ओके. तुम्हाला त्याचा पण एक फायदा होईल. पण परफेक्टली त्या 4 दिवसात 4 साईट तुमच्या रेडी झाल्या पाहिजे. रेफरन्ससाठी मी काही प्रोजेक्ट पण पाठवेल तुम्हाला. ओके. काही डाऊट्स यात? आणि प्लस कोड करता करता काही इश्यू आला तर मी कॉलवर अवेलेबल आहेच. कॉल मेसेज तुम्ही करू शकता. ओके. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, फीज इन्स्टॉलमेंट्स बाकी आहे तुमचे. ओके. 1-2 जणांनीच दिले. कंपनी आता मला मे बी सांगतीलच बाकीचे सर लोक की सेशन स्टॉप करून घ्या सर. तिथपर्यंत वेळ नका येऊन देऊ तुम्ही मला. लास्ट टाइम झालं तसं नको. ओके. कारण मला त्यांना रिझन द्यावं लागतं. लास्ट टाइम मी खोटं बोललो तुमच्यासाठी आणि ते त्यांना समजून गेलं होतं की मी तुमची बाजू घेतो. ते चुकीचं वाटतं ना. थोडं ट्राय करा तुम्ही पण. 1 तारखेला इन्स्टॉलमेंट होता, आता 12 तारीख आली. आज उद्या कंप्लीट करून टाका तेवढं. ओके. काही डाऊट्स असतील नक्की विचारा. एंड करतो सेशन आणि याचे व्हिडिओ आज रात्रीच मी पोस्ट करून देतो. थोडा वेळ होईल मला, पण मी आज संध्याकाळी टाकून देतो. सकाळपर्यंत तुम्हाला लिंक भेटून जाईल. ओके. बाय. टेक केअर. गुड नाईट.